10वीचे किती विद्यार्थी? ओके, सगळे आपल्या शाळेचे आहेत ना? कोणी बाहेरचं नाही आलं? काही शाळेत येऊन बसतात बाहेर तुम्हाला ते शाळेमध्ये साहेब लोक आहेत इन्स्पेक्शनला माहिती तुम्हाला तपासणी करायला येण्याचं कारण म्हणजे शाळेमधल्या विद्यार्थ्यांना काय येतं काय नाही, सरांनी काय शिकवलं त्यांना जाणून घ्यायचं असतं म्हणून येतात. बरोबर आहे. एक दिवस एक साहेब आले, गाडी अशी पार केली, सरळ वर्गामध्ये आले 10वीच्या विद्यार्थ्यांच्या. सगळे विद्यार्थी उभे राहिले, सगळ्यांना खाली बसवलं आणि प्रश्न उत्तर विचारायला सुरुवात केली. आणि मुलांना प्रश्न विचारले, मुलांना काही उत्तर आले नाही, मुलींना तर आले नाही. काय विद्यार्थ्यांनी अभ्यास करत नाही, 10वीचं वर्ष तुम्हाला कळत नाही का, असं तसं खूप काही बोलायला लागले. एक शेवटच्या बेंचवर बसला विद्यार्थी होता, म्हणे सर म्हणे काय आम्हाला बोलायचं नाही, आम्हाला बोलायचं नाही. का बरं बोलायचं नाही? म्हणे सर खरे जे विद्यार्थी म्हणे ते गेले मॅच खेळायला, तुम्ही येणार होते गावात जाऊन बसवलं म्हणे आम्हाला तुम्ही आम्हाला विचारलं साहेब बोलायच्या बाहेर ते सर्व होते काय सर काय धर्मशांती विचार नाही, कोणते मुलं आणून बसवले की पत्र आहे गेले तुम्हाला तर मला बोलायचं नाही. घरी शिक्षक घेऊन ते गेले मॅच बाहेर, तुम्ही येणार होते म्हणून मला उभं केलं म्हणे, मला काय म्हणे बरं झालं म्हणे खरे साहेबनी आले म्हणे, ते आल्या त्याचं काय झालं ते खरे नव्हते आपणच ते नाही खरे तुम्ही तुम्ही खरे असाल तर मी पण खरं आहे असं काही का. इथून साधारणतः एक 70-80 किलोमीटर अंतरावरती आमचं एक छोटं गाव आहे छत्रपती संभाजीनगर, ऐकलं तुम्हाला? त्या ठिकाणी आमचं कॉलेज आहे. आता विद्यार्थ्यांना भेटण्यामागचं कारण काय माहितीये का? काय झालं आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी शाळेत येतो पण त्याला अजून हेच माहित नाही मी काय येतो, रिझन माहित नाही. फक्त सकाळ झाली, आपला आवडलं, युनिफॉर्म घेतला, बॅग टाकली, बॅग मध्ये पुस्तकं आहे डझन मॅटर, निघले आपले येऊन बसले, आपलं चाललं 3-4 वाजता काय शाळा सुटली बसली माहित नाही, रिझन काय माहित नाही. तरी पण माझा मुद्दा परत तोच आहे. मग आपल्यासाठी सगळेजण कष्ट करतात, शिक्षक लोक आपल्यासाठी तिथे येतात, शिकवतात, मॅडम येतात, शिकवतात, घरचे तुम्हाला पाठवतात, तुमच्यासाठी सपोर्ट करतात. सगळं करत असताना नेमका उद्देश काय, का बरं चाललंय शिक्षणासाठी, काय उद्देश काय? पर्टिक्युलरली 10वीचे विद्यार्थी, 10वीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अवकाळ होती. कारण 9वी पर्यंत फार बरं वाटतं, असं वाटतं आनंदी आनंद करायची, तिकडे तिकडे चोरी करायची. 10वीला आल्यानंतर असं वाटतं काय कापतेला काय 10वीला. कारण जो येतो तो आपला उद्देशच करतो, कोणी भेटलं की पहिला प्रश्न कितवीला? तुम्हाला 10वीला अभ्यास कर. दुसरं येऊन येते कितवीला? तुम्हाला 10वीला अभ्यास कर. तिसरं मागून येते कितवीला? तुम्हाला 10वीला अभ्यास करा. माहिती ना अभ्यास करा. एक तरी 10वीचा विद्यार्थी असा आहे का त्याला माहिती अभ्यास करा. 10वीची परीक्षा झाली होती म्हणलं सर आपल्याला माहितीच नव्हतं अभ्यास करा. 10वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती अभ्यास करावा लागतो. आमची अडचण ही नाही, आमची अडचण ही आहे अभ्यास कसा करायचा, आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न का करायचा, उपयोग काय. तर तुमच्याकडे 10वीला आल्यानंतर सगळ्यांचं लक्ष का असतं? त्याचं कारण असं आहे की 10वी नंतर आपल्याला करिअर डिसाईड करण्याचं वर्ष आहे. 10वीचं वर्ष म्हणजे टर्निंग पॉइंट आहे, म्हणून सगळ्यांचं लक्ष तुमच्यावर. काहीतरी घडलं तर त्याचं कनेक्शन 10वीशी जोडलं जातं. आपण रस्त्याने चाललो, कोणाला धक्का लागला, पहिला 10वीला धक्का लागला 10वी करायचं लॉजिक मध्ये पुढे आलं की 10वीशी कनेक्ट करून टाकतात. एखादी मुलगी घरी टीव्ही पाहत बसली, आई येते पटकन कामाला येते, 10वीला तू टीव्हीचा 10वीचा काय संबंध आहे? घरी आईने समजा स्वीट काहीतरी गुलाबजामुन केले, तुमचा छोटा भाऊ येतो, त्याला आई 2 देते, तुम्हाला आपण ताई मला 10वीला येतो. म्हणून राहून असं वाटतंय काय पाप केलं काय 10वीला पाप नाही येते. ते उद्देश असा आहे की सगळ्यांचं लक्ष 10वीच्या विद्यार्थ्यांकडे असण्याचं कारण असं आहे की 10वी नंतर तुम्हाला काय करता येईल, तुमचं करिअर डिसाईड करता येतं. म्हणून 10वीचं वर्ष महत्वाचं आहे. मग माझा मुद्दा तो आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांनी नेमकं करिअर डिसाईड करायचं कसं, ही सर्वात मोठी समस्या आहे. 10वीचा रिझल्ट लागला, गुणपत्रिका हातात आहे, तरी पण काही विद्यार्थ्यांचा कन्फर्म होत नाही नेमकं करू काय, ही सर्वात मोठी समस्या आहे. आज
अजूनही ठरवता येत नाही आपल्याला की 10वी नंतर काय करायला पाहिजे म्हणून. तू कुठेही जा रँडमली कोणत्याही 10वीच्या विद्यार्थ्याला विचारा तुला 10वी नंतर काय करायचं, तू सांगूच शकत नाही. आणि आमच्याकडे करिअर डिसाईड करण्याच्या ज्या पद्धती आहे ना त्या फार चुकीच्या आहेत. त्यातले मी 4 नियम आणले. सगळ्यात वर्स्ट पहिली पद्धत 10वीच्या टक्केवारीवर डिसाईड करतात 10वी नंतर काय करायचं. मी एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं काय बाबा तो 10वी नंतर काय करायचे, कोणतं परीक्षा होत्या रिझल्ट लागला मग सांगू काय. मला तेच सांगायचं ही सगळ्याची पहिली पद्धत आहे ना 10वीच्या टक्केवारीवर डिसाईड करण्याची, ही सगळ्यात चुकीची. 10वीच्या टक्केवारीचा आणि तुमच्या करिअरचा काही संबंध नाही. 10वीला 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळाले, पुढे मुलं काय 60 ते 80 मिळाले कॉमर्स आहे 40 ते 60 मिळाले आर्ट्स, नापास झाला पैसा कमवला. टक्केवारीचा आणि तुमच्या 10वीच्या नंतरच्या करिअरचा काही संबंध नाही. मी तुम्हाला असे भरपूर विद्यार्थी दाखवतो की ज्यांना 90% प्लस मार्क होते 10वीला पण आजही ते करिअर करू शकले नाही. आणि असे काही विद्यार्थी दाखवतो की ज्यांना 10वीला 50 किंवा 60% मार्क होते पण त्यांनी चांगलं करिअर केलं. म्हणून मला तुम्हाला तेच सांगायचं ही पहिली पद्धत आहे 10वी नंतर टक्केवारीवर करिअर डिसाईड करण्याची, ही सर्वता काय आहे चुकीची आहे. दुसरी पद्धत आमच्याकडे कोणती पद्धत आहे आमच्याकडे करिअर डिसाईड करण्याची दुसरी पद्धत की आमच्याकडे करिअर काउन्सिलिंगला कोण आलं त्याच्यानुसार डिसाईड करतात 10वी नंतर काय करायचं. समजा तुमच्या शाळेचा एखादा जुना विद्यार्थी आला जाधव सरांना भेटायला, तो डॉक्टर झालाय, त्याने 11वी सायन्स केलं, त्याचं MBBS झालं, MD झाला, त्याने कुठेतरी हॉस्पिटल टाकलंय सिल्लोडला. तो सरांना भेटायला आला, सरांना त्यांनी पेढे दिले जाधव सरांना, सर तुमच्या शाळेचा विद्यार्थी आणि मी काय झालो होता डॉक्टर झालो सर, म्हणजे फार बरं वाटलं आमच्या शाळेचा विद्यार्थी डॉक्टर झाला. बरं आलाच नाही 5-10 मिनिटं आमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांशी बोल. तो वर्गामध्ये आला, कशाबद्दल माहिती देणार तुम्हाला डॉक्टर बद्दल इतकी व्यवस्थित माहिती सांगतो तुम्हाला, तुम्ही म्हणता ओके आपल्या 10वी नंतर काय करायचंय डॉक्टर व्हायचंय, मेडिकलला जायचंय, बस विषय संपला, यात बदल होणार नाही. अजून 2 महिन्यानंतर सरांचा एक दुसरा विद्यार्थी आला ज्याने IIT मधून इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय. IIT माहिती तुम्हाला IIT मधून इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं, तर सरांना भेटायला सर तुमचाच विद्यार्थी IIT मधून इंजिनिअरिंग कम्प्लीट झालंय, कॅम्पस इंटरव्ह्यू मधून माझं सिलेक्शन झालंय, हा घ्या पेढा 24 लाखाचं पॅकेज मिळालंय. वर्षाला किती 24 लाख देतो. तर हे तर फार कमी सांगितलं तुम्हाला. तुम्ही जर 3 किंवा 4 डिसेंबरचा जर पेपर वाचला असेल तर आता कॅम्पस इंटरव्ह्यू झाले, 3rd इयरला मुलगा आहे IITच्या, अजून 14 वर्ष पूर्ण व्हायचंय, पुढच्या जुलैमध्ये 14 वर्ष पूर्ण होणार त्याचं. लातूरचा आहे अनिरुद्ध अशोक कुलकर्णी म्हणून, त्याला कंपनीने कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये त्याचं सिलेक्शन केलंय, त्याला 88 लाखाचं पॅकेज दिलंय. किती इयरली 88 लाख, हे साधारणतः 7.5 लाख रुपये महिना, 25,000 रुपये पर डे पेमेंट आहे. पर डे म्हणतोय मी, महिन्याला भेटते तरी भरपूर, त्याला पर डे 25,000. आणि हे आता मागच्या 2 वर्षामध्ये थोडेसे बस यायला लागले. मागच्या वर्षी जे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले होते त्याचा सर्वोत्कृष्ट ज्या विद्यार्थ्याला पॅकेज दिलं होतं ते 3,70 लाखाचं होतं इयरली. किती 3,70 लाख. एवढं पेमेंट आहे IIT मध्ये, फक्त तुमचं तेवढं कॅलिबर पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे. तसं म्हणजे आमच्या IIT मला फार बरं वाटलं, आला ते 5-10 मिनिटं आमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांशी बोल. तो वर्गामध्ये आला, कशाबद्दल माहिती IIT बद्दल इतकी व्यवस्थित माहिती देणार तुम्हाला, तुम्ही म्हणतो मेडिकल सायन्स आपलं काय पाहिजे होतं इंजिनियर, ते पण IIT मधूनच, यात बदल होणार नाही म्हणजे नाही. सुदैवानं अजून 2 महिन्यानंतर जाधव सरांचा एक तिसरा विद्यार्थी आला की जो IAS झालाय, जिल्हाधिकारी, सांगलीला पोस्टिंग झाली. आला सरांना पेढे दिले, सर तुमच्या शाळेचा मी विद्यार्थी जिल्हाधिकारी झालो. तर अरे वा आमच्या शाळेचा विद्यार्थी जिल्हाधिकारी, फार बरं वाटलं. आला असताना 5-10 मिनिटं आमच्या विद्यार्थ्यांशी बोल द्यावी, त्यांना थोडं करिअर बद्दल बोल. तो वर्गामध्ये आला, कशाबद्दल माहिती तो IAS म्हणजे किती बुद्धिमान तुम्ही समजू शकता, किती समजून सांगा तुम्हाला, इतकं व्यवस्थित समजून सांगाल की म्हणता मेडिकल इंजिनियर आपलं काय 2-2 महिन्याला तुमचं करिअर बदलायला लागलं. ही पद्धत पण चुकीची. या पद्धतीने तुमचं करिअर डिसाईड करायचं नाही. तिसरी पद्धत
मेंढीवळ आमच्याकडे मेंढीवळ शब्द ऐकलाय तुम्ही? घराकडे मेंढ्या असतात, तो मेंढ्या घेऊन जात असतो. त्याला जर वाटलं या मेंढ्यांना दुसऱ्या रस्त्यावर घेऊन जायचंय, तो सगळ्या मेंढ्यांना आखलं कसत नाही, 1 किलो तो दुसऱ्या रस्त्यावर ठेवतो, ती पुढे गेली तिच्या मागे सगळं, त्याला म्हणतात मेंढीवळ. त्याला जर वाटलं मेंढ्यांना आंघोळ घालायची, तो सगळ्या मेंढ्यांना आंघोळ घालत बसत नाही, 1 किलो तो पाण्यात टाकतो, बाकीच्या उड्या लगेच उड्या. मग आपण उडी मारायची नाही मारायची काही घेतली, तिने उडी मारली मग आपण उडी मारायची. त्याला म्हणतात मेंढी वळ. तसे पद्धती आमच्याकडे करिअर करण्याची. तिला सायन्स घेतलं ना मग सांगते, अरे पण ती हुशार आहे, तिला 98% नाही. अरे बाबा तुला अभ्यास चांगला आहे, तुला घेतलं, तुम्हाला घेतलं विशेष आपला. काकाच्या मुलीने घेतलं, आत्याच्या मुलीने घेतलं, मामाच्या मुलाने घेतलं, शेजारच्या मुलीने घेतलं, म्हणून मला घेतलं. याला म्हणतात मेंढी. ही पद्धत चुकीची आहे. या पद्धतीने तुमचं करिअर डिसाईड करायचं नाही. सगळ्यात शेवटची आणि अतिशय वाईट पद्धत, घरातले मोठे लोक डिसाईड करतात तू दहावीनंतर काय करावं. समजा तुम्हाला 10वीला 95% मार्क्स पडले, समजा तुम्हाला एवढे कॅश पडतात स्वतः विश्वास पटत पण नाही बुद्धीला. 95% याकडे ऐकायला पण बरं वाटत नाही, आपल्याला नकोच वाटते, कारण मानसिकता खराब झाली आहे. आपला स्वतःवरती विश्वासच नाही म्हणजे नाही. जर म्हणून तुम्ही अतिशय हुशार आहात, बुद्धिमान आहात, समजदार आहात, मानसिकता मान्यच करायचं नाही, स्वतः चांगलं म्हणणं आवडतच नाही. तर मी जर म्हणतो तुम्ही गाव आहे नाला आहे की मानसिकता खराब झाली. समजा तुम्हाला 95% मार्क्स पडले, लगेच तुम्हाला तुमच्या काकाचा फोन खरं आहे किती? 95%. व्हेरी गुड. 11वी सायन्सला एमबीबीएस करायचे, डॉक्टर व्हायचे. आम्ही इतकी हुशार आहे, आम्ही कोणाला नाही म्हणत नाही, नाराज करत लगेच दुसऱ्या काकाचा फोन खरं आहे किती? 95%. व्हेरी गुड. 11वी सायन्सला ऍडमिशन घे, तुला IIT मधून कम्प्लीट करायचे. लगेच आत्याचा फोन खरं किती? 95%. व्हेरी गुड. 11वी कॉमर्सला ऍडमिशन घे, तुला सीए व्हायचे, चार्टर्ड अकाउंटंट. घरामध्ये 2 साईड असतात, एक ए साईड आणि एक बी साईड. ए म्हणजे ओळख. आता अतिशय महत्वाची साईड बी साईड, आईकडची. लगेच बॉक्सीचा फोन करा किती? तुम्हाला 95%. व्हेरी गुड. 11वी आर्ट्सला ऍडमिशन, तुला आतापासून एमपीएससी यूपीएससी तयारी करायची, तुला जिल्हाधिकारी व्हायचं. सगळ्यात शेवटी त्याचे आपण सगळ्यात जास्त लाडके, जो आपला लाडका आहे, त्याचा आपल्यावर प्रेम आहे, आपलं त्याच्यावर प्रेम आहे, ते म्हणजे आपले कोण? बाबा नाही, मामा. जो मोठं वय वाढत चालतं ना, तसं घरामध्ये पॉवर वाढलं की सोबत चालती, तिकडे मामाची पॉवर वाढत चालते. लगेच मामाचा बोन करे किती? ते म्हणतात 95%. व्हेरी गुड. सायन्स, कॉमर्स, आर्ट, पर्टिक्युलर आम्हाला जर प्रामाणिकपणे विचारायला लागलं काय करायचं, आणि एकच सांगतो, जगा आणि जगू टाळू नका. पण किती काही जरी वाटलं, मग काही करावं लागलं. तू किती जरी इच्छा असो नसो, पण शेवटी मग डिसाईड करावं लागणार आहे की 10वी नंतर काय करायचं. कमीत कमी एवढं तरी डिसाईड करावं लागेल की आपल्याला तेच करायचं. हे चांगलंय, तिथं सगळ्यात चांगलंय. मी तरी डिसाईड करायला पाहिजे की मला 10वी नंतर काय करायचं. याच्यासाठी आलो तुम्ही 10-15 दिवस तुमची धुलाई होईल, सकाळ संध्याकाळ रिझल्ट लागल्यानंतर. कोणा सायन्स गाडीची घेतलं की सगळा तुमच्यावर, कोणा कॉमर्सला घेतलं की घरी तुमच्यावर. सकाळ संध्याकाळ 15 दिवस बिलकुल तुम्हाला देतो. तुम्हाला 15, 16, 20 दिवस झाले, तुम्हाला काहीतरी डिसाईड करावं लागणार. पण डिसाईड करायचं कसं? या पद्धती आहे समाजामध्ये सगळ्या चुकीच्या आहेत, तिथं मान्य आहे तुम्हाला. या सगळ्या पद्धती चुकीच्या आहे, ह्याच्यातही आपण सगळे डिसाईड होणार नाही. कारण प्रत्येक एकाच कॅटेगरी साठी ठरलेलं आहे का? सगळे डॉक्टर होऊ शकतात का? सगळे इंजिनियर होऊ शकतात का?
सगळेच सी होऊ शकतात का? नाही. मग आपण काय डिसाईड करायचं? माझा एक मुद्दा लक्षात घ्या, की काय समजून घ्या, सगळ्यांनी एकच करिअर केलं पण ते खरंच चांगलं असतं ना, आपल्यासाठी चांगलं असलं तर तेच का जरी सगळ्यांनी केलं तरी, आणि एखादं करिअर सगळ्यांनी केलं पण आपल्यासाठी चुकीचं आहे, आपल्याला योग्य वाटत नाही तरी करायचं नाही. थोडक्यात आपल्याला काय वाटतं ते महत्वाचं, आपण डिसाईड करायचं आपल्यासाठी काय योग्य आहे. मग डिसाईड कसं करायचं? 10वीला असलेले विषय डिसाईड करतात की तुम्ही 10वी नंतर तुमचं करिअर कसं डिसाईड करायचं. 10वीला विषय किती तुम्हाला? 10वीला विषय किती आहे माहितीये का? बरं, मराठी आहे का? आहे. हिंदी आहे, इंग्रजी आहे, काही मराठी नसतील का? बरं आहे काय? गणित आहे, विज्ञान आहे, सायन्स 1 सायन्स 2, आणि शेवटी सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र. हे 6 विषय आहेत. 8वी असो, 9वी असो किंवा 10वी असो, 10वीला असलेले 6 विषय डिसाईड करतील की 10वी नंतर तुम्ही तुमचं कोणतं करिअर डिसाईड करायला पाहिजे. शिक्षक मंडळाने हे तुम्हाला 6 विषय दिले. 10वीला तुम्हाला 90 किंवा 95% मार्क पडावे हा उद्देश तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे दुसरा उद्देश शिक्षण मंडळाचा. मराठी विषय का दिला आपल्याला? मराठी विषय देण्यामागचं कारण की आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा चांगल्या प्रकारे बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. अजूनही आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही. मराठी भाषा बोलतात, कशी बोलतात? मोकळं तुकं, खालच्या अंगाला वरच्या अंगाला, युकून फुकून. ही भाषा आहे का? एक म्हणे सर आमची मातृभाषा आहे कशी बोलू? तर तुमची मातृभाषा तुमच्या घरात. बाहेर आल्यानंतर तुम्हाला मराठी भाषा चांगल्या प्रकारे बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली, म्हणून मराठी भाषा दिली. हिंदी भाषा का दिली? यदा कदाचित जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर गेले त्या लोकांना मराठी भाषा कळणार आहे, म्हणून तुम्हाला हिंदीमध्ये चांगल्या प्रकारे बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. अजूनही आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येत नाही. हिंदी बोलतात पण मराठी टोन मध्ये, आणि त्यात मराठी शब्द टाकतात. मैं यहाँ पे काय को उभा हूँ, मैं यहाँ पे काय को उभा हूँ, हाँ मैं भी येतो. ही भाषा चांगल्या प्रकारे बोलता येत, ही चांगल्या प्रकारे बोलता येत हिंदी भाषा. इंग्रजी तर इंग्रजी जो बोलतो त्याला कळत नाही, जो ऐकतो त्याला वर्गामध्ये सरांनी म्हटलं युआर डॉन की ओके काही होता काही गणित नाही आमचं, आम्ही आपले निवांत आहे. काही वर्गामध्ये असे असतात निवांत, काही गणित नाही, तुमचं चाललं तिकडे काय चाललं ते मराठी सिरियल वगैरे असतात बघा, टीव्हीवरती येतात ना, त्यात सुरुवातीला सिरियल चालू झाल्याबरोबर बघा या मालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून त्याचा वास्तव्याशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही. आल्यास योगायोग समजावा. तसं आमचं आहे, आमचा आणि इंग्रजीचा काही संबंध नाही. आल्यास पण 10वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहितीये की 10वी नंतर जर करिअर खरंच चांगलं करायचं असेल तर ज्या विद्यार्थ्याला इंग्रजी भाषा सगळ्यात चांगली येईल, ज्याचं इंग्रजीवरती प्रभुत्व असेल, तोच विद्यार्थी चांगल्या प्रकारे पुढे करिअर करू शकतो. इंग्रजी यायलाच पाहिजे तुम्हाला, आणि बेस्ट यायला पाहिजे, नुसती यायलाच नाही, चांगल्या प्रकारे यायला पाहिजे. 10वी नंतर तुम्हाला कोणतं जरी करिअर करायचं असलं ना तर इंग्रजी शिवाय पर्यायच नाहीये. आणि तुम्हाला माहिती एखाद्या गोष्टीत जर अज्ञान असलं ना, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला जर माहित नसलं ना, तर समोरच्याने काही जरी सांगितलं की आपलं बरोबर वाटतंय, तर आपल्याला माहितच नाही. असं होतं. अज्ञान एक त्रासदायक आहे. एक 50-60 वर्षापूर्वी एका गावामध्ये कोणी शिकलेलं नव्हतं, सगळे अशिक्षित, कोणालाच लिहिता वाचता येत नव्हतं. तरी एका व्यक्तीला वाटलं आपल्या मुलाला शिकवायचं, पण गावात तर शाळा नाही. तालुक्याच्या ठिकाणी गेला, तालुक्याच्या ठिकाणी शाळा नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी फक्त एक इंग्लिश मिडियम स्कूल होती. पोराला पहिल्या वर्गात शाळेत गेलो पोरं, सगळ्या गावात चर्चा, कोणी शिकलंच नव्हतं. प्रॉपर्टी कोणा वाटलं होतं, पोरग शाळेत पोरग पहिलीत गेलो, पोरग पहिली दुसरीत गेलं, पोरग दुसरीत गेलं, पोरग दुसरी तिसरीत गेलं, पोरग तिसरीत गेलं. अजून जे खेडे असतात ज्याला पंचकृषी म्हणतो आपण, सगळ्या पंचकृषीत चर्चा, पोरग चौथी गेलं. पोलीस पाटील पोराला गावाचं नाव काढलं नाही,
चौथीची परीक्षा एकतर गावात बोलवा त्याचा सत्कार करावा मिळाला. चौथीची परीक्षा संपली. पोलीस पाटील, सरपंच, गावातले लोक, बाहेरच्या सगळ्या गावातले लोक जमा झाले. पोलीस पाटलांचा सत्कार केला आणि मग पोलीस पाटील उभे राहिले आणि या पोरानं आमच्या गावाचं नाव सगळ्या जिल्ह्यात काढलं म्हणून आम्ही त्याचा सत्कार केला म्हणे. आता या पोराला विनंती करतो म्हणे कोणती इंग्रजी काय ती भाषा शिकवला त्या असते कशी आम्हाला समजून द्यायची, जाणून घ्यायची नाही, त्याने इंग्रजी भाषेत द्यावं. आता पोरं समोर आलं, पोराला इंग्रजी बोलतो. पोराच्या लक्षात आलं की समोर बसलेले जे लोक आहेत त्यांना इंग्रजी सोडा, मराठी शिकवतो आणि मग त्यांनी इंग्रजी भाषण द्यायला सुरुवात केली. एखाद्या गोष्टीचं अज्ञान असलं की समोरच्याने काही सांगितलं तुम्हाला इंग्रजी भाषा यायलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. गणित गणित म्हणलं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, बरोबर आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे का भागाकार आहे. काही विद्यार्थी बेरीज म्हणतील, काही वजाबाकी म्हणतील, काही गुणाकार म्हणतील, कोणी भागाकार म्हणत, कोणी म्हणत चारही महत्वाचे, कोणी म्हणत चारही महत्वाचे. तर माझं वैयक्तिक मत आहे, इट्स माय पर्सनल ओपिनियन, मला बेरीज महत्वाची वाटते. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. जेव्हा तुम्ही वजाबाकी करता, समजा 100 वजा 50, 100 एक संख्या आहे, 50 एक संख्या आहे, दोनच संख्या आहे. जेव्हा तुम्ही गुणाकार करता 30 गुणिले 20, 30 एक संख्या आहे, 20 एक संख्या आहे, दोनच संख्या आहे. जेव्हा तुम्ही भागाकार करता, समजा 200 भागिले 50, 200 एक संख्या आहे, 50 एक संख्या आहे, दोनच संख्या आहे. तर जेव्हा बेरीज करतो ना आपण, तेव्हा 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, किती अंकी संख्या आणि किती वेळेस घेतो आपण. आणि नेमकं बेरीज काय असतं याची एक छोटंसं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. मला एक 4 अंकी संख्या सांगा. 4 अंकी म्हणजे कशी? 3450 ही 4 अंकी संख्या आहे. अशी मला बसूनच सांगा, उभं काय सांगायचं सांगा, कोणती सांगा. नाही सांगता आली 2, 3, 5, 6 असे सांगितलं चालतंय. पटकन सांगा, वेळ नाही आपला जवळ. 4400 किती? 4400. हा पुढे अजून 9000. हा हे सगळ्यात चांगले 9000 अजून अजून सांगा 4 8800. हा हे सगळ्यात चांगले 8800. अरे 7787 आणि लास्ट 5307. बघा किती फ्रॅक्शन ऑफ सेकंद आपण बेरीज करू शकतो. इकडे असं लक्ष द्या. चला बेरीज चुकलेली तर मला माहिती तुम्हाला एका मिनिटाच्या आत सांगा मला काय चुकलो. एका मिनिटाच्या विदिन 60 सेकंड कोण सांगतो मला काय चुकलो. अंक दिसतात ना सगळ्याला. हे 4400 9999 8888 7787 5360. ओके आपण चेक करू ना. इकडे बघा ते 7 आहे. 7 ना 15 15 9 4 चले 2 7 8 8 24 9 33 33 ना 33 3 चले 3 3 7 7 13. व्हेरी गुड. 13 8 21 9 20 4 24 4 चले 3 5 8 7 8 7
सामान्य पटवडीचे विचार करतो 17 त्याला सांगितलं तुम्हाला विचारलं मला लिहिलं असताना पाठ एवढं सांगितलं लिहून पण म्हणून तुम्ही सांगा संख्या मला एक संख्या दुसऱ्या संख्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड विचार पण नाही करत माइंड विचार पण करत नाही ते साधारण 15 होतं म्हणून 15 23 होतं म्हणून 23 32 होतं म्हणून 32च्या खाली विचार नाही का बरं ब्रेनला तसं ट्रेन केलंय तुम्ही तुमच्या ब्रेनला तसं ट्रेन करू शकता ब्रेनचा गेम आहे हा सगळा आणि हा सगळा आपल्या थिंकिंगचा गेम आहे स्वतःला बेस्ट समजणं महत्वाचं आहे की माझ्या जागा कोणीच नाहीये आय एम द बेस्ट बस विषय संपला मग बाकी लोक तुम्हाला 10 दिवस असतील 15 दिवस असतील 20 दिवस असतील असू द्या कालांतराने जेव्हा तुमच्यामध्ये प्रोग्रेस होत जाईल आणि जेव्हा सिद्ध होत जाईल की तुम्हीच बेस्ट आहे तर सगळे तेच तुमचं कौतुक करतील तेच तुमच्या टाळ्या वाजवतील फक्त वेट आणि स्वतःवरती विश्वास अँड प्रॅक्टिस हा सगळा प्रॅक्टिसचा भाग आहे टेक्निक नाहीये त्या ब्रेनला तुम्ही ट्रेनिंग द्या फक्त ब्रेन तसं काम करतं यासाठी काही वेगळं लागत नाही प्रत्येकाला मेंदू भेटलेला आहे प्रत्येक जण स्वतःला तसं सिद्ध करू शकतो फक्त त्याची इच्छा पाहिजे स्वतःवरती विश्वास पाहिजे ज्याला आत्मविश्वास म्हणतात आत्मविश्वासासाठी दुसरी दैवी शक्ती नाहीये ती तुम्हाला कुठपर्यंत देऊ शकते एका साधारण व्यक्तीला कोळशाप्रमाणे असलेल्या आयुष्य असलेल्या व्यक्तीला पण हिऱ्यासारखं करण्याची क्षमता या स्वतःच्या विश्वासावर आहे फक्त विश्वास पाहिजे तुमचा असा एक गणित सब्जेक्ट तुमचा असला पाहिजे नंतर विज्ञान विज्ञान म्हणजे प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल नॉलेजचं कॉम्बिनेशन आमच्याकडच्या विद्यार्थ्यांना सायन्स मध्ये थेरॉटिकल आउट ऑफ मार्क पडतात पैकीच्या पैकी पण प्रॅक्टिकल मात्र 0 प्रॅक्टिकल येतच नाही आणि जोपर्यंत प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकलचं कॉम्बिनेशन होत नाही तोपर्यंत सायन्सचा अभ्यास झाला असं म्हणता येणार आपल्याकडचा एक मुलगा परदेशात गेला आउट ऑफ कंट्री ऍग्रीचं शिक्षण घ्यायला शेती विषय 12 वर्ष त्यांनी आउट ऑफ कंट्री मध्ये शिक्षण घेतलं ते शिक्षण घेऊन तो भारतात आला त्यामुळे त्या ज्ञानाचा फार गर्व होता की आपल्या इतकं ज्ञान कोणालाच नाहीये आपण परदेशात जाऊन ऍग्रीचं शिक्षण घेतलंय फिरत फिरत तुझ्या गावात आला गावातून फिरत फिरत तो शेतामध्ये गेला शेतामध्ये एक शेतकरी काम करत होता त्या शेतकऱ्याला म्हणजे लिहून घेऊन त्या झाडाला 1 किलो पण वांगी येणार नाही म्हणे शेतकरी बरोबर आहे त्यामुळे झाडे प्रॅक्टिकल नॉलेज वेगळं आणि थेरॉटिकल नॉलेज वेगळं या दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं तर सायन्सचा अभ्यास झाला नाहीतर नाही सगळ्यात शेवटी सामाजिक शास्त्र इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्र इतिहास म्हणजे भूतकाळात झालेल्या गोष्टी जर तुम्हाला माहित असतील त्याचा जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर वर्तमान काळात तुमच्याकडून चूक होणार नाही म्हणजेच तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल आणि भूगोल म्हणजे परिसराचं ज्ञान असणं त्याचा सगळ्यात चांगला उपयोग कोणी केला माहिती का लेटेस्ट आता वर्ल्ड कप झालं वर्ल्ड कप क्रिकेट त्या वर्ल्ड कपच्या फायनलच्या दिवशी जो कॅप्टन होता ऑस्ट्रेलियाचा तुमच्या माहिती दिसतो मागच्या 1 वर्षापासून तो आयपीएल मध्ये पण खेळला नाही कारण आयपीएल मध्ये सगळ्यात जास्त पैसे भेटतात तरी खेळला नाही कारण त्याचं टार्गेट होतं वर्ल्ड कप जिंकणं सुरुवातीला जेव्हा ऑस्ट्रेलिया आला 2 मॅच हरला असं कोणाला वाटलं नव्हतं ऑस्ट्रेलिया परत येईल आणि शेवटपर्यंत येईल म्हणून फायनल मध्ये पण सातत्याने 7 मॅच जिंकला तो आणि टार्गेट होतं फायनल जिंकणं ज्या दिवशी फायनल मॅच होती त्यांनी पूर्ण इतिहासाचा अभ्यास केला तर इतिहास असा सांगत होता की जो टॉस जिंकल तो जिंकल ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्यांनी भौगोलिक पण अभ्यास केला त्या दिवसाचा पूर्ण तर त्याच्यानुसार त्यांनी टॉस जिंकल्यावरती सुरुवातीला काय घेतली बॅटिंग बरोबर बॉलिंग घेतली आणि बॅटिंग भारताला दिली त्याचं कारण असं होतं की संध्याकाळच्या वेळेस ती जे पिच होतं त्याच्यावरती 2 बिंदू पडतात ओलसर होत होते आणि त्याच्यावरती बॉल फिरत नाही टर्नच घेत नाही हे त्याला माहित होतं म्हणून त्यांनी काय केलं आधी फिल्डिंग घेतली बॅटिंग नंतर घेतली नंतर फिल्डिंग कोणाची झाली भारताची तू थोडा जर अभ्यास केला तुमच्या माहिती बघा जडेजाची बॉलिंग झाली नाही कुलदीपची पण बॉलिंग झाली नाही आपले स्पिनर पूर्णतः टॉप दिले कारण संध्याकाळच्या वेळी बॉल टर्न होत नव्हता हा त्याचा अभ्यास होता पहिल्यापासून असा त्यांनी भूगोलचा पण अभ्यास केला आणि इतिहासचा पण अभ्यास केला म्हणून त्याला वर्ल्ड कप जिंकणं सोपं झालं असा हा विषय तुम्हाला फायदा म्हणून देतो याचा अर्थ फक्त परीक्षेत मार्क घेतले पाहिजे असंच नाहीये लाईफ मध्ये पण याचा यूज होतो आणि राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्र म्हणजे काय तुम्ही व्यक्ती म्हणून कसे असायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे कसं राहायला पाहिजे याचा अभ्यास असा जर अभ्यास झाला तर खरा अभ्यास झाला असा जर 6 विषयांचा अभ्यास झाला तर तुमचा खरा अभ्यास झाला फक्त 90 किंवा 95% मार्क घेणे एवढा उद्देश नाही आता बघा या विषयी कसे डिसाईड करायचे तुम्ही 10वी नंतर काय करायला पाहिजे 10वी नंतर तुमच्या समोर असलेले ऑप्शन 1 आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स बघा ज्या विद्यार्थ्यांचं लँग्वेज चांगलं आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व आहे आणि ज्यांना सामाजिक शास्त्राचा अभ्यास करायला आवडतो गणित विज्ञान बिलकुल आवडत नाही अशा विद्यार्थ्यांनी सरळ 11वी 12वी आर्ट्स करावं आणि आतापासून एमपीएससी यूपीएससी तयारी सुरू करा
100% तुम्हाला यश मिळेल, 100%. पुढे मिळून तुम्हाला एखादं पद मिळेल आणि निश्चित तुम्हाला, पण आतापासून तुम्हाला तुमचं करिअर माहित पाहिजे आणि यात बदल करायचा नाही. ज्यांना लँग्वेज मध्ये इंटरेस्ट नाहीये, सामाजिक शास्त्र आवडत नाही, फक्त गणितामध्ये इंटरेस्ट आहे, विज्ञान नको वाटतंय, अशा विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे कॉमर्स. 11वी 12वी कॉमर्स करा, पुढे सीए किंवा सीए ची तयारी करा. अतिशय उत्कृष्ट पर्याय आहे बरं का. ज्यांचं फायनान्शियल प्रॉब्लेम असतील त्यांनी फक्त 11वी 12वीला फक्त फीस मॅनेज करा. 12वीच्या नंतर तुम्हाला फीसच लागत नाही. एखादा सीए केले किंवा सीएस कडे तुम्ही जर केला तर तुमचा खाण्यापिण्याचा सगळा खर्च, क्लासचा खर्च सगळा निघतो. सगळ्यात बेस्ट ऑप्शन त्यासाठी. पण जर तुम्ही 10वी सेमीचे विद्यार्थी असाल आणि पर्टिक्युलरली गणित आणि विज्ञान हे तुमचं इंग्लिश मध्ये असतं, बरोबर ना, तर अशा विद्यार्थ्यांना दोन्ही विषयात जर इंटरेस्ट असेल, मॅथ आणि सायन्स मध्ये, तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे सायन्सचा. 11वी 12वी सायन्स. सायन्स मध्ये पण दोन पर्याय आहेत ना, एक मेडिकल आणि दुसरा इंजिनिअरिंग. आता तुमचं सायन्स मध्ये एक फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि बायो, एक विषय आहे मॅथ्स. एक कॉमन सेन्स आहे, ज्याचा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स चांगला आहे त्याने इंजिनिअरिंगला जावं, ज्याचा फिजिक्स केमिस्ट्री बायो चांगला आहे त्याने कुठे जावं, मेडिकलला. पण तो एक कन्सेप्ट क्लिअर करतो आपण मॅथची. मॅथ चांगला कशाला म्हणतात? समजा अल्जेब्रा आणि जिओमेट्री मध्ये तुम्हाला 100 प्रॉब्लेम आहे परीक्षेसाठी, तर 100 ते 100 परीक्षेला येतील का पुस्तकातले? नाही. गेले जरा त्यातले 25 फक्त परीक्षेला येतात आणि त्याला 4 मार्क आहे. टोटल किती मार्काचा पेपर आहे? 100. तुम्ही या 100चा अभ्यास सुरू केला, त्यातले 50 झाले, 50 तुम्हाला बिलकुल येत नाही. पण तुमचं लग असं आहे की या 50 पैकी परीक्षेमध्ये 25 आले, तर तुम्ही हे 25 चे 25 सोडवले, किती मार्क पडतील तुम्हाला? 100 आउट ऑफ. दॅट मीन्स यू आर जीनियस इन मॅथमॅटिक्स. खरं जीनियस आहे का तुम्ही? नाही. तर तुम्हाला 50% मॅथ येतच नाहीये. अशा विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला जाऊ नका. त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मेडिकलचा. पण मेडिकलची जर तयारी करायची असेल तर कोणती एक्झाम द्यावी लागते तुम्हाला? कोणती एक्झाम द्यावी लागते? नीट. पण या नीटची तयारी जर तुम्हाला नीट करायची असेल तर नीट तुम्हाला पुढे यावं लागेल औरंगाबादला, छत्रपती संभाजीनगरला, तरच तयारी करा. जर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं असेल तर जेडब्ल्यू ची एक्झाम आहे किंवा सीईटी देऊ शकता तुम्ही. हा एक बेस्ट ऑप्शन आहे. कॉमर्स मध्ये जर तयारी करायची असेल तर सीए किंवा सीए ची तयारी करावी लागेल. आणि आता तुम्हाला एकच सांगतो की आपल्याकडचा जो विद्यार्थी ग्रामीण भागातला, जसे तुम्ही ग्रामीण भागात तसा पण ग्रामीण भागातला मी पण, तर आपल्याकडच्या विद्यार्थ्याला फक्त करिअर गायडन्स करणारा कोणतरी योग्य व्यक्ती पाहिजे, मार्गदर्शन करणारा कोणतरी चांगलं पाहिजे, तुमच्या पाठीवरती हात ठेवून सांगणारा पाहिजे की तू करू शकतो, करण्याची क्षमता तुझ्यामध्ये. जाताना तुझ्या जे कवितेच्या 4 ओळी म्हणतो, तुम्ही त्या ऐकल्या पण असतील एखाद्या वेळेस. तुमच्यासारखा एक विद्यार्थी शिकून मोठा झाला, नोकरी लागली, लग्न झालं, पण दुर्दैव असं गावात महापूर आला आणि त्याचा घर वाहून गेलो. त्याला प्रश्न पडला आता काय करायचं? ज्यावेळेस आयुष्यामध्ये अडचणी येतात ना, एकच व्यक्ती आपल्याला सर्वतोपरी मदत करतो आणि ती व्यक्ती म्हणजे आपले शिक्षक. आणि विशेषतः 8वी 9वी आणि 10वीला शिकवणारे शिक्षक. 11वी 12वी बंद ते पण प्रोफेशनल असतात आणि 5वीच्या अगोदरच्या आठवण पण घ्या. पण नेमके 8वी 9वीला जे टीचर आहेत ते शेवटपर्यंत तुम्हाला मदत करतात. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर, कोणत्याही वळणावर तुम्हाला काहीतरी अडचण आली, फक्त प्रामाणिकपणे आणि नम्रपणे फक्त शिक्षकांकडे जा आणि त्यांना तुमची अडचण सांगा, तुम्हाला ते सोल्युशन जाते. अडचण म्हणजे काहीतरी मानसिक वगैरे असेल तर तुला सर 50 रुपये सर बहुत मध्ये त्याच्या अडचणी चालत नाही. अडचण कशी असली पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला ते धीर देतील आणि तुम्हाला काही ना काही पर्याय देतील. म्हणून तो मुलगा शिक्षकांकडे गेला आणि म्हणतो कसा, ओळखलं का सर? पावसात आला तुम्ही, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, शंभर बसला नंतर असला बोलावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली करतात गाव, माहेरवाशी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत बसली, चूल दिसली, होते नव्हते सारे गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडी ठेवली, कारभार तिला घेऊन संगीसर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसा तसा तुटला, पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार कधी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार कधी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं रडला. धन्यवाद.